बाहेर मीटिंग होती कोण मॅडम काय माहित ना मी बाबा ह्याला आहे आपल्या आपल्या कालिदासला परिमंडळ 7 मुंबई या अभियानाकरता परिमंडळ 7 मधील सर्व उपस्थित महाविद्यालय शाळा यांचे प्राचार्य शिक्षक वृंद तसेच महत्त्वाचा आणि अमूल्य घटक म्हणजे आपले शालेय विद्यार्थी मोहल्ला आणि शांतता कमिटीचे सदस्य आणि उपस्थित पत्रकार वर्ग परिमंडळ 7 मधील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आमचे निर्भया अधिकारी आणि पथक यांचे सहर्ष स्वागत आहे। तंबाखूमुक्त शालेय परिसर 2025 या मोहिमेचा उद्देश आपण प्रथम समजावून घेऊया। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 100 दिवस कृती आराखड्या अंतर्गत आपण आपल्या पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळे उपक्रम राबवित आहोत। त्यापैकी मुंबई पोलिसांनी हाती घेतलेला हा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे तंबाखूमुक्त शालेय परिसर। ज्या पानटपऱ्या आहेत आणि तिथे अवैधरित्या तंबाखू विकली जाते, तंबाखूजन्य पदार्थ विक्री केली जाते, अशा टपऱ्यांचे निष्कासन तसेच तंबाखूजन्य परिसर आपण निर्माण केलेला आहे। ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि अशा शाळे परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होऊ नये याकरता सातत्याने आणि चिकाटीने मुंबई पोलीस हे प्रयत्न करत आहेत आणि पूर्ण शालेय परिसर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आणलेली आहे आणि ही मोहीम आम्ही 1 जानेवारी पासून हाती घेतलेली आहे आणि ती मोहीम आज यशस्वी झाल्याने हा उपक्रम आपण इथे जाहीर करत आहोत। विद्यार्थ्यांची ज्या टाळ्यांचा कडकडाट मिळालेला आहे त्याच्यावरूनच आपली प्रचिती येते सर। तर आपल्या इथे स्वागत आहे, कृपया करून आपण इथे यावं। हॅलो हॅलो विद्येची देवता श्री सरस्वती, विघ्नहर्ता सुखकर्ता श्री गणेश चरणी वंदन। ज्ञान याचा अनतुक्याचा हाच माझा वंश आहे, ज्ञान याचा अनतुक्याचा हाच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, ईश्वराचा अंश आहे। अर्थात
संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या संतांनी घालून दिलेल्या ज्ञानदानाच्या आणि समाजसेवेच्या पवित्र कार्याचे पायीक असणाऱ्या सर्वच मान्यवरांना मी प्रथम वंदन करतो. विद्येची अखंड अविरत सेवा करणारे सर्व शिक्षक बांधव, विद्यार्थी मित्र, दया क्षमा शांती आणि प्रेम या सद्गुणांची बांधिलकी जपणारे सर्व गुणीजन, प्रगत भारताचं स्वप्न उराशी बाळगून भविष्यात उत्तुंग भरारी मांडण्यासाठी सज्ज असणारे सर्व विद्यार्थी, वसा परिवर्तनाचा अनवेद भविष्याचा हा सदविचार जोपासणारे आपण सर्व, आपल्या सर्वांना नमस्कार. फ्रेंड्स, India won the first cricket World Cup in 1983 under the captaincy of Kapil Dev. आणि त्यावेळेस कपिल देव यांची मुलाखत जी राजारामन यांनी घेतली आणि त्यांना विचारलं, हु इज युअर रोल मॉडेल? तुमचा आदर्श कोण? व्हॉट इज हिरोइझम? नायकत्व म्हणजे काय? कपिल देव रिप्लायड, my role model is Nelson Mandela, a South African black leader who lived in the jail for 27 years, and when he came out of the jail, he showed no hatred towards the people who kept him there. The person who does something for society without any expectation, that is a hero. And here, I am proud to say that you all are heroes for society. Please. मुले आमची गोड गोजिरी जशा फुलांच्या माळा, मानवतेचे पवित्र मंदिर, ज्ञानाचे हे पवित्र मंदिर, माझी सुंदर शाळा, तुमची सुंदर शाळा, तुमची सुंदर शाळा. आपल्या शाळेसाठी, आपल्या शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. दोस्तों, मैं एक मुंबईकर हूं. मैं एक मुंबईकर हूं. वो शहर अलग होंगे जहां लोग पुलिस से डरते हैं. वो शहर अलग होंगे जहां लोग पुलिस से डरते हैं. हम 2 करोड़ मुंबई वाले अपने पुलिस पर अखंड विश्वास करते हैं, अपने पुलिस से प्यार करते हैं, अपने पुलिस से प्यार करते हैं. हम जानते हैं कि मुश्किल की घड़ी में सिर्फ 2 ही लोग साथ नहीं छोड़ते, मां और मुंबई पुलिस. विश्व की किसी भी पुलिस फोर्स के पास एक तुकाराम ओंबळे, एक हेमंत करकरे, एक विजय सालस्कर, एक अशोक कामते नहीं है. और आज यही मेरे आंखों के सामने आप सब बैठे हुए हैं. सद्रक्षणाय खल निग्रहणाय, अर्थात अच्छाई की सुरक्षा और बुराई का सर्वनाश. अ बिग सैल्यूट टू योर सेल्फलेस डेडिकेशन. Friends, Mumbai Police, a symbol of sacrifice, a symbol of dedication, a symbol of devotion, a symbol of determination, a symbol of patience, persistence, perseverance. Please again clap for Mumbai Police. मित्रांनो, 2008 मध्ये 26/11 सर्वांना आठवतोय. आणि हा 26/11चा हल्ला, हा दहशतवादी हल्ला देशाची आर्थिक राजधानी मुंबईवरती झाला. 3 दिवस अहोरात्र या आपल्या बांधवांनी हा हल्ला, त्याला 2 हातांनी सामोरे गेले आणि आपण सुरक्षित राहिलो. या मुंबई पोलिसांचं समर्पण 24/7 आपल्या सर्वांसाठी जे काम करतात ते मुंबई पोलीस. आणि त्यावेळेस मी या मुंबई पोलिसांवरती, त्यांच्या कार्याबद्दल, मुंबई पोलिसांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आदर राहावा, भीती नको, आदर असावा, यासाठी 2010 मध्ये मी मुंबई पोलिसांची शौर्यगाथा
26/11चं बलिदान यावरती श्रद्धांजली गीत सादर केलं होतं. आणि मला आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय की गेली 12 वर्ष DK म्हात्रे गुरुजी मुलुंड विद्या मंदिर हे ज्ञानसंकुल या मुंबई पोलिसांसाठी 26/11च्या दिवशी गेली 15 वर्ष 12 आणि 15 वर्ष विविध उपक्रम करत आहे. मला आनंद वाटतोय की आमच्या मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये हा मी कार्यक्रम दरवर्षी घेतच असतो आणि विद्यार्थ्यांना समाजाबद्दल आणि शैक्षणिक दायित्व काय आहे हे समजावं. सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपण देशासाठी काय करावं हे लक्षात घेऊन माझी शाळा हा उपक्रम करत असते. अर्थात माझ्या शाळेचे आदरणीय अध्यक्ष शशांकजी म्हात्रे साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय माडगूत मॅडम, माझे सर्व शिक्षक या अभियानामध्ये सहभागी असतात, याचा मला आनंद होतोय. 2008 मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये 166 पेक्षा अधिक पोलीस जवान, सामान्य नागरिक यांनी शहीद झाले आणि शहीदांबद्दल आपल्या मनामध्ये आत्मीयता असणं फार गरजेचं आहे. आणि ती आहेच. ज्यांनी देशासाठी घेतले प्राण ओंजळी त्यांना वाहतो ही आम्ही श्रद्धांजली. ज्यांनी देशासाठी घेतले प्राण ओंजळी त्यांना वाहतो ही आम्ही श्रद्धांजली. 2008 साली 26 नोव्हेंबरच्या रात्री मुंबई शहर गाफील आहे, करुणी याची खात्री. घुसले दहशतवादी संधी साधुनी. ज्यांनी देशासाठी घेतले प्राण ओंजळी त्यांना वाहतो ही आम्ही श्रद्धांजली. CST स्टेशन मोठं, प्रवाशांची तोबा गर्दी. पोलीस ही धावून आले, हल्ल्याची मिळता वर्दी. कामा हॉस्पिटलची धडधड ही वाढली. आम्ही वाहतो ही त्यांना श्रद्धांजली. अजून आहे साळसकर कामटे. त्या हल्ल्यामध्ये आपले 3 पोलीस अधिकारी शहीद झाले. तुकाराम मुंगळे देखील होते. साळसकर करकरे आनिक कामटे. व्हॅन घेऊन या तिघे आले तिथे नेमके. त्यांना गोळ्या झाडून व्हॅन केली आपुली. आम्ही वाहतो ही त्यांना श्रद्धांजली. ज्यांनी देशासाठी घेतले प्राण ओंजळी त्यांना वाहतो ही आम्ही श्रद्धांजली. ताजमहल ओबेराय आनिक नरिमन हाऊस. 3 ठिकाणी ताजमहल, ओबेराय आणि नरिमन हाऊस. ताजमहल ओबेराय आनिक नरिमन हाऊस. 3 दिवस अहोरात्र ग्रेनेडचा पडला पाऊस. तिथे पोलिसांची क्रूर थट्टा मांडली. आम्ही वाहतो ही त्यांना श्रद्धांजली. मग आपण काय केलं पाहिजे पुढे सांगतो. मवळ हे धोरण आपल्यालाच असं नडतं. म्हणून या दाशाने वाहतो ही त्यांना श्रद्धांजली. आम्ही वाहतो ही त्यांना श्रद्धांजली.
मित्रांनो, सन्माननीय श्री विजयकांत सागर साहेब करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवला गेला आणि किंबहुना तो 100% यशस्वी झाला. जोडा काळाला मुंबई पोलिसांसाठी 100% हा कृती कार्यक्रम यशस्वी झाला. आणि या अभियानासाठी मुंबई पोलीस, महानगरपालिका प्रशासन, शिक्षण विभाग, अनेक समाज माध्यमांना प्रतिनिधी तुम्हाला ज्या पद्धतीने उचल घेतलेला आहे नशामुक्तीचा पत्नी जपून ठेवा अंधारात झाला, नाती जपून ठेवा अंधारात झाला. थँक्यू. थँक्स ऑल. धन्यवाद माने सर. पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाट त्यांचं स्वागत करायचं आहे. कारण मुंबई पोलीस आणि त्यांची कमिटी त्यांच्या कार्याच्या उद्या अगदी 24/11 तर सामाजिक बांधिलकी कशी जपायची हे त्यांनी त्यांच्या सुंदर सुलभ शब्दांमध्ये मांडणी करून आपल्यासमोर ते सादर केलेलं आहे. आणि आमच्या मनातलं जे आहे ते त्यांनी पूर्णपणे उघडपणे आपल्याला सांगितलं आहे. त्याकरता मी माने सर यांचे मुंबई पोलीस दलाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानले. धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. शिक्षक, विद्यार्थी, मोहल्ला कमिटी, पत्रकार वर्ग आणि आमचे निर्भय अधिकारी आज इथे उपस्थित आहेत. जसे शिक्षकांचं मनोभाव आज इथे आपण ऐकलं त्याचप्रमाणे आमच्या निर्भय अधिकाऱ्यांमध्ये एक पोलीस निरीक्षक सुनीता बाबर, कांजूरबाग पोलीस ठाणे हे आपलं मनोगत आपल्या पुढे व्यक्त करणार आहे. त्यांना मी इथे आमंत्रित करते. सुनीता बाबर, कांजूरबाग पोलीस ठाणे. सर्व पोलीस ठाण्याचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माझ्या निर्भया पथकाचे सहकारी आणि माझं निर्भया पथक, त्याचबरोबर या मोहिमेमध्ये सर्वात जास्त सहकार्य ज्यांचं लाभलं त्या आमच्या परिमंडळ 7 मधील सर्व उपस्थित शाळांचे विद्यार्थी, त्यांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक. या मोहिमेमध्ये स्थानिक स्तरावरती काम करत असताना ज्या हद्दीतील सामाजिक प्रतिष्ठित नागरिक तसेच मोहल्ला कमिटीचे सदस्य, मोहिमेमध्ये काम करत असताना सहकार्य लाभलेले NGOचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी माझी ओळख करून देते. माझं नाव आहे शीतल बाबर. कांजूरबाग पोलीस ठाणे या ठिकाणी महिला पोलीस उपनिरीक्षक या पदावरती मी कार्यरत आहे. सध्या माझ्याकडे निर्भय अधिकारी या पदाचा पदभार असून हद्दीमध्ये कार्यरत 24 तास कार्यरत असलेल्या या पथकाची मी अधिकारी आहे. जानेवारी 2025 रोजी आपल्या परिमंडळ 7चे माननीय पोलीस उपायुक्त विजयकांत सागर सर यांनी हा मानस आमच्या पुढे उपस्थित केला होता की आजची जी पिढी आहे म्हणजे आपलं भविष्य, जी मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाच्या, अंमली पदार्थांच्या सेवनाच्या आहारी जात आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये मोठमोठ्या प्रकारच्या सामाजिक असू देत किंवा व्यक्तिगत आयुष्यावर असणारे दुष्परिणाम हे होत आहेत. या पिढीला आपण कशा प्रकारे लांब करू शकतो, याचा प्रयत्न आपण कशा प्रकारे करू शकतो, यासाठी आम्ही सुरुवात केली शाळांपासून. 100 मीटर अंतरामध्ये जे तंबाखू विक्री करणारे शॉप किंवा ज्या पानटपऱ्या आहेत त्याचा निष्कासन करणं किंवा त्या हटवणं हा मोहिमेचा उद्देश होता, जेणेकरून शाळेतील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ह्या तंबाखूजन्य पदार्थ मिळू शकणार नाही. 1 जानेवारी 2025 पासून ही मोहीम सुरू झालेली होती. मोहीम जेव्हा सुरू झाली तेव्हा ह्याच्या वेगवेगळे टप्पे करण्यात आले होते, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा शाळांना या मोहिमेमध्ये सहभागी करून शाळांची मदत कशा प्रकारे घेता येईल त्यासाठी आम्ही प्रथमतः शाळांच्या प्राचार्यांची भेट घेतली होती. ही मोहीम काय आहे, याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे आणि आम्हाला शाळांचे सहकार्य कसे अपेक्षित आहे याबाबत आम्ही प्राचार्यांची चर्चा केली होती. त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आपण या योजनेची सुरुवात केली होती.
त्यामध्ये शाळांच्या गेटवरती किंवा 100 मीटर अंतरावरती फलक लावणे की ज्याच्यामध्ये या 100 मीटर याच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई असली आहे. त्या गोष्टीमध्ये शाळांचं खूप सहकार्य लावलं. परिमंडळ 7चे मी सर्वांची प्रतिनिधी म्हणून इथे हजर असल्यामुळे मी सर्वांचे आमच्या निर्भया अधिकाऱ्यांकडून आभार व्यक्त करते की बोर्ड लावण्यासाठी आम्हाला शाळांनी खूप सहकार्य केलं होतं. त्यानंतर आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने त्या ठिकाणी बोर्ड लावले होते. मुलांमध्ये त्यांच्या मीटिंग घेऊन तसेच त्यांच्या पालकांच्या मीटिंग घेऊन ही मोहीम नक्की काय आहे, त्याचे परिणाम काय होणार आहे आणि आपण मुलांना या गोष्टीपासून कसं लांब ठेवता येईल यासाठी आम्ही मुलांच्या कार्यशाळा घेतल्या होत्या. आणि हे समजून सांगण्यासाठी आम्ही एनजीओची मदत घेतली की जेणेकरून काही गोष्टी प्रॅक्टिकली मुलांपर्यंत पोहोचल्या की अंमली पदार्थ म्हणजे नक्की काय आहे, त्याचं सेवन केल्यानंतर कारण सगळे मी प्रथम आज इथे उपस्थित झालेल्या परिमंडळ 7मधील सर्व शाळा विद्यार्थी शिक्षक यांना मी प्रथम विनंती करतो की आजचा हा जो कार्यक्रम परिमंडळ पोलीस आयुक्तालय नंबर 7 यांनी घडवून आणलेला आहे, तरी यांच्यासाठी प्रथम सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या अशा वाजवा का त्या सर्वांना आणि तुम्हाला आनंद प्राप्त झाला पाहिजे. विद्यार्थी मित्र, स्वराज्याचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची माता सरस्वती आणि इतरांनी सन्माननीय पोलीस निरीक्षक PI साहेब केवळे साहेब यांच्या माध्यमातून पाठीमागे सोनाली पवार मॅडम, पोलीस उपनिरीक्षक API आठवले मॅडम, उमेश आव्हाड, रमाकांत आव्हाड, शेख सर यांच्या माध्यमातून वारंवार आमच्याकडे या तंबाखू मुक्त कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये शाळेमध्ये व्याख्याने आयोजित केली होती. त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये त्याचप्रमाणे सोशल मीडिया जो आहे, सोशल मीडियाचा गैरवापर कशा प्रकारे होत आहे ही सुद्धा व्याख्यानं आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जातात. आम्हाला वारंवार सूचना केल्या जातात, त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवलं जातं. त्याबद्दल मी तुमचे विशेषतः करून आभार व्यक्त करतो. मला एक सांगावं असं वाटतं विद्यार्थ्यांना का आपल्याला जर घडायचं जर असेल तर मेहनत करावी लागते आणि बिघडायचं जर असेल तर ते आपल्याला मोफत मिळतं. आणि आम्हाला तंबाखूमुक्त शालेय परिसर 2025 हे अभियान आज इथे पूर्णत्वास येतात आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि ह्या मोहिमेदरम्यान जी कारवाई झाली तर त्याचं अहवाल वाचन करण्यासाठी मी इथं आज तुमच्यासमोर आहे. मी जस्ट काही गोष्टी तुम्हाला सांगतो. आता जर सांगण्यात आलं 6-2 आणि या 6-2 मध्ये असं अपेक्षित आहे की शाळेच्या 100 मध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये. तर हा एक धागा करून आम्ही मोहीम राबवलेली आहे. ही मोहीम राबवताना आमचा उद्देश अतिशय साधा सोपा होता. शालेय परिसर तो तंबाखू मुक्त करण्याचं अभियान आमच्या इथे राबवण्यात आलेलं होतं. ही तयारी केली, याची पूर्वतयारी सर्व आमची राबवणारे सर्व अधिकारी अंमलदार यांना मार्गदर्शन केलं, त्यांना समजून सांगितली योजना कशी आहे. ही योजना राबवण्यामध्ये जे आहे की अतिशय एक नोडल अधिकारी निर्माण करणं किंवा नेमून देणं गरजेचं होतं. मुंबई पोलीस दलाची एक अतिशय कौतुकास्पद एक बातमी आहे की इथलचे जे निर्भया पद्धत आहे अतिशय सक्रिय आहे. प्रत्येक शाळा कॉलेजच्या प्रिमाइस मध्ये जातात, शाळा कॉलेजला भेटी देतात
त्या मुलांना किंवा नवीन कायद्याची माहिती देतात, मुलांच्या विषयी कायद्याची माहिती त्या वेगवेगळ्या प्रकारचा इतका विद्यार्थ्यांमध्ये असल्यामुळं, शाळेमध्ये असल्यामुळं त्यांना आम्ही नोडल अधिकारी बनवलं. त्याचबरोबर हे जे काम आहे फक्त पोलीस दलाचं नाही, यामध्ये विविध विभाग पण आहे. मी श्री पुष्कर चौधरी यांना विनंती करते की पुढचे आपले मानकरी यांना आपण सन्मान चिन्ह द्यावं. पाकसाई पोलीस ठाणे महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती यांची पाहणी करणं. बीएमसीला पत्रव्यवहार करणं त्यांच्यासोबत. कांजूरमार्ग पोलीस ठाणे महिला उपनिरीक्षक श्रीमती शीतल बाबर आपल्या पदकासह अमूल्य कामगिरी आणि त्यांचा इथे सत्कार, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन विक्रोळी पोलीस ठाणे महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती विनया तावडे. मी पुष्कर चौधरी यांना विनंती करते की आपण त्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. पंतनगर पोलीस ठाणे महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सोनाली पवार. मी माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग यांना विनंती करते की त्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचं स्वागत करावं. घाटकोपर पोलीस ठाणे महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती ताई डोंगरे. सगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं खरंच हे मनापासून कौतुक आहे की त्यांनी या आमच्या उपक्रमाला भक्कम पाठिंबा दिलेला आहे आणि परिमंडळ 7 मध्ये तंबाखूमुक्त शालेय परिसर करण्याकरता आपलं अमूल्य योगदान आपण दिलेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हायला. आपल्या अंदाजात आपण इथे 2 शब्द आपले व्यक्त करायचे आहेत. तिथे माहिती होतं सगळे विद्यार्थी मला बघून हात दाखवत होते, तर मी तुम्हाला हात दाखवत सगळ्यांना. मला बघितलं तर मला माझ्या शाळेची आठवण आली, कारण आम्ही समोर कधीच नव्हतो, आम्ही सगळे मागेच होतो आणि आमच्यासोबत आम्ही 4 शिक्षक असायचे नेहमी. तर तुम्ही आमच्यापेक्षा डेंजर, तुमचं आता पोलीस स्टेशन आहे त्याच्यामुळे. तर हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम आजचा कार्यक्रम खूप खास आहे, चांगला कार्यक्रम आहे. मला पोलीस डिपार्टमेंट बद्दल फोन आला तर मला भीती वाटते कधी कधी. तुम्ही काय केले का, कुठं माझं काय सापडलंय का, तर मला कळलं की एक कार्यक्रमासाठी बोलवायचं आहे. मग कार्यक्रम होता तंबाखू मुक्त शालेय परिसर 2025, जो खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. हे सांगताना काल माझा मित्र असं मळी म्हणत होता, त्याला म्हटलं अरे उद्या मला कार्यक्रमाला बोलवलंय, तंबाखू वाईट आहे, आपण नाही जायला पाहिजे. तुम्हाला बाय बंद म्हटलं, तंबाखू नाही, तुझ्या बरोबर मैत्री बस. पण तो जरा माझ्यापेक्षा मोठा होता. तर सांगायचा मुद्दा असाच आहे, सगळ्यात आधी मी सगळ्या मुंबई पोलीस डिपार्टमेंटचे, मुलुंड पोलीस डिपार्टमेंटचे मनापासून आभार मानतो की ते आपल्यासाठी एकदा सगळ्यांनी आपल्या पोलीस डिपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. कारण मुंबईसारख्या शहरात राहिली आज आपलं पोलीस डिपार्टमेंट प्रत्येक पोलीस बांधव भगिनी ज्या पद्धतीने आहेत, पंतनगर असेल, घाटकोपर असेल, भांडूप, मुलुंड, ह्या बऱ्याच ठिकाणचे ते 100 मीटरच्या जवळपास तंबाखूची दुकान आहेत, म्हणजे टपऱ्या असतील, आपण छोट्या मोठ्या टपऱ्या म्हणतो, त्या सगळ्या म्हणजे कमीत कमी 550च्या वर आपण कारवाई केलेल्या आहेत आणि त्यांना 100% यश आलेलं आहे. माझं मी तुम्हाला फार सांगणार नाही, तुम्ही वाढत्या वयातील मुलात, उद्या 10 वर्षाने तुम्ही आणखी मोठे व्हाल. तर आज मी जी गोष्ट तुम्हाला बोलते, आज तुम्हाला कदाचित ती ऐकताना थोडीशी अल्लड वाटेल किंवा गंमत वाटेल, पण आपल्या शरीरासोबत जराही भंकस करू नका. कोणी आपल्यापेक्षा मोठा माणूस, मी तुम्हाला साध्या शब्दात सांगतोय कारण मी ते बघून आलो, फिल्टर पडत राहतो मी माझ्या एरियात रोज बघतो, सकाळ दुपार संध्याकाळ. त्यातनं जी मुलं सुटलेली आहेत
त्याच मोठ्या लेवलला गेले आहेत. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील झालेला आहे. मी काहीच नव्हतो तर मी ऍक्टर झालो. मला माहितीच नव्हतं माझं काय होणार आहे म्हणून, पण मी त्या व्यसनाच्या आहारी नाही गेलो. तर तुम्ही माझे सगळे लहान भावांसारखे आहात, माझ्या पुतण्यासारखे आहात, भाचीसारखे आहात, बहिणीसारखे आहात. मी तुम्हाला एवढंच सांगेन, आज मी इथं आलोय, मी तुम्हाला साहेब डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, सगळे तुमचे शिक्षक तुमच्यासाठी खूप मेहनत करतायत. 3 लोकांचं तुम्ही नक्की ऐका. पहिले तर तुमचे आई बाबा आणि दुसरे म्हणजे शाळेतले शिक्षक. या तिघांचं ज्या दिवशी तुम्ही ऐकाल ना, तुमचं डेफिनेटली कल्याण होणार. शरीराकडे लक्ष द्या, तब्येत चांगली बनवा. तुमच्याकडे खूप ऑप्शन्स मिळतील. कारण त्या 10वी पर्यंत हे खरं शिक्षण आहे. 11वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर दुसरा टप्पा सुरू होतो. पण ग्रॅज्युएशन नंतर तुमचं जे वेगळं शिक्षण सुरू होईल ना, त्यासाठी तुम्हाला आत्ता तयार होणं प्रचंड गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या जे प्रकार आहेत तंबाखूचे, जे काय प्रकारचे, ज्यापासून तुम्ही शक्यतो लांब राहा. खास करून जी मुलं चाळीत राहतात, झोपडपट्टीत राहतात, त्यांना हा नशेचा आणि जुगाराचा शाप आहे. कारण आपल्या आजूबाजूला सगळं तेच बनलेलं आहे. ते चक्रव्यूह तोडा आणि आपल्यापेक्षा चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, चांगल्या मित्रांच्या सहवासात राहा, त्यांच्यावर सोबत राहा. शिक्षकांना विचारा, सर मला हे व्हायचं तर मी काय मेहनत केली पाहिजे, सर मला असं करायचं तर मी काय केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या सोबतच्या लोकांसोबत, म्हणजे जे तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांच्या आजूबाजू, म्हणजे नशा करणारे असतील, तंबाखू खाणारे असतील, राहूच नका. खास करून पालकांना विनंती आहे, काय रे अभ्यास करणार, त्यांनी मुलांसमोर टाळा नका वाजू, त्यांनी बाहेर जाऊन टाळा वाजवा. काय होतं ते पोराच्या डोक्यात बसतं. मग आपण लहान पोराला म्हणतो, पप्पा कसे करतात, आमचे पप्पा ते आता मस्करी करते. पण 15-16 वर्षांचं तेच म्हणतात, आंध्र इकडं दे मग थोडी तंबाखू दे तुला सोडून. एक तर फॅमिली अशी बघितली, वडिलांनी आईला चुना मागितला, आईने पोराला मागितला, पोरांनी छोट्या भावाला मागितलं, चौघे म्हणून खात होते. म्हटलं रे कसाला फॅमिली. म्हटलं हे प्रकार नाही व्हायला पाहिजे. तर हे आता सावध राहा. कारण काय, आता तसं बाहेरचं वातावरण तसं राहिलेलं नाहीये. हवा दूषित झालेली आहे, सगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होत आहेत, माणसाचं आयुष्य हळूहळू कमी झालेलं आहे. तुम्ही पुन्हा सांगतो की वाढत्या वयातली मुलं छान राहा, मस्त राहा, चांगलं खा, मजा करा, तब्येतीकडे लक्ष द्या, अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि आपल्यापेक्षा जी मोठी चांगली हुशार मंडळी आहे त्यांच्या सहवासात राहा, म्हणजे जेणेकरून तुमच्या डोक्यात वाईट विचार येणार नाहीत. कारण का होतं, वाईट विचार पटकन आपल्याला कॅच करतात, चांगले विचार येत नाहीत. तर मी करतोय थोडेफार प्रयत्न. मी तुम्हाला सांगतोय, काही जणांना वाटेल की अरे काय सांगतोय यार आम्हाला, ठीक आहे, हरकत नाही थोड्याफार लोकांनी, पण सगळ्यांनी मनापासून लक्ष द्या. आई बाबांचा आहे का, शिक्षकांचा आहे का, मोठ्यांना, आपल्यापेक्षा जे मोठे त्यांना घाबरा, आदराने घाबरा. एखादा माणूस म्हणत असेल अरे चुकीचं करतात तुम्ही, तर ते कुठे त्यांना रिस्पेक्ट द्या, काका मामा म्हणा आणि गप घरी जा. हे ज्या दिवशी तुम्ही कराल ना, तंबाखू मुक्त परिसर आपला आपणच करू शकतो. आज आपल्या साहेबांनी सुरुवात केलेली आहे, त्याला सहकार्य करायचं काम आपलं आहे. त्यामुळे ते म्हणतात असे तंबाखू नका, अजिबात नका करू. कारण हे भोरळ आहे, हे सगळं चक्रव्यूह आहे, ते तुम्हाला त्याच्यामध्ये फसवण्यात येईल. त्यात फसवू नका. तुम्ही सगळे माझ्या भावासारखे आहात, बहिणीसारखे आहात, एक मोठा भाऊ असं समजा मला, किंवा मित्र समजा, पण तुम्हाला विनंती करतो. तर अजून एकदा मी पुन्हा एकदा आपल्या सर्व पोलीस डिपार्टमेंटचे, पाटील सरांचे आणि आपल्या विजयकांत सरांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही मला आजच्या कार्यक्रमाला बोललं, त्या लायक समजलं, त्याबद्दल मी आपलं खूप खूप धन्यवाद मानतो. थँक्यू. धन्यवाद मोरे सर. आपण आपला परिसर हा कसा एनर्जेटिक राहील, पॉझिटिव्ह राहील, हे खरंच खूप गरजेचं आहे. आणि त्याचं बाळकडू आपल्याला आपल्या कुटुंबापासूनच मिळालं पाहिजे. आणि आपले गुरुजन, आपल्या सभोवतालचा परिसर कसा महत्वाचा आहे हे अगदी मार्मिक शब्दात, त्यांच्या शब्दात त्यांनी मांडणी केली. त्याकरता मी मुंबई पोलीस दलातर्फे त्यांचे खरंच आभारी आहे. यापुढचे पुढील वक्ते श्री सिने अभिनेते श्री पुष्कर श्रोत्री यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत आमच्या मुलांसमोर, आमच्या प्रेक्षकांसमोर व्यक्त करावं. श्री पुष्कर श्रोत्री, सर्वांनी काळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करावं. नमस्कार मित्रांनो, आज इथे मंचावरती एवढे मान्यवर उपस्थित आहेत, समोर सगळे मान्यवर उपस्थित आहेत आणि वेगवेगळ्या शाळांमधले वेगवेगळे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत. या नाट्यगृहामध्ये
माझ्या नाटकाचे प्रयोग करायला मी वारंवार येतो. आज इथे हे नाट्यगृह अशा प्रकारे मांडले जातील, गौरवने ज्या पद्धतीने विचार मांडले किंवा विजयकांत सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ज्या प्रकारचं काम केलेलं आहे, हे विचार घेऊन आता आपल्याला आपापल्या घरी जायचंय, आपापल्या परिसरात जायचंय. कसं असतं, मराठी भाषेची गंमत आहे. म्हणजे 4 शब्द आहेत आणि 4ही शब्दांचं संलग्न हे सातत्यानं ती कृती करण्याकडे असतं. एक म्हणजे आवड, दुसरं म्हणजे छंद, तिसरं म्हणजे ध्यास आणि चौथं म्हणजे व्यसन. मला गाणी ऐकण्याची आवड आहे, मला चित्रकलेचा छंद आहे, मला माझ्या घरच्यांचं, माझ्या आई वडिलांचं, माझं सगळ्यांचं भविष्यात नाव उज्ज्वल करण्यासाठीचा ध्यास आहे आणि मला एखाद्या गोष्टीचं व्यसन आहे. सातत्याने एखादी गोष्ट केली ना की ह्या 4ही शब्द तसेच लागतात. आपल्याला त्यातलं व्यसन हा जो चौथा शब्द आहे ना त्यापासून लांब राहायचंय. पण आपल्याला आवड असली पाहिजे, आपल्याला छंद असला पाहिजे, आपल्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास तर नक्की असला पाहिजे. आणि तुम्ही सर्व मुलं ही खूप भाग्यवान आहात. ज्यावेळी आम्ही शाळेत होतो, तुमच्या वयाचे होतो, तेव्हा जग आमच्या इतक्या जवळ आलेलं नव्हतं. आज तुमच्यापैकी प्रत्येकाला आई वडिलांचा का होईना पण मोबाईल हातात मिळतो, कम्प्युटरवर बसायला मिळतं. त्यामुळे जगभरात काय काय चाललंय हे तुम्हाला एका क्षणात कळतं. आणि त्यामुळे तुम्ही मुलं खूप हुशार आहात, समजूतदार आहात. आम्ही तुमच्या वयाचे असताना ज्या समजुतीने वागत होतो त्यापेक्षा जास्त समजूतदार तुम्ही मुलं नक्की आहात याची मला खात्री आहे. तुम्ही सगळी मुलं खूप हुशार आहात. तुम्हाला नेमकं कळतं बरोबर काय आहे आणि चुकीचं काय आहे. फक्त होतं काय, आपण ज्या वयाचे असतो त्या वयात जसं गौरवने सांगितलं तसं संगत ही खूप महत्वाची असते. आपण कोणाच्या बरोबर आहोत आणि कोणाबरोबर राहतोय त्यातून तुमचं भविष्य घडणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या मित्रांच्या किंवा मैत्रिणींच्या संगतीत राहणार आहात, तुम्ही ज्या लोकांचं अनुकरण करणार आहात, कारण आपल्याकडे अनुकरण मुलं पटकन करत असतात, आई वडिलांचं अनुकरण करतात. म्हणजे मी अनेक वेळा बघितलेलं आहे की वडील मोटरसायकल चालवत आहेत, मागे आई बसलेली आहे, पुढ्यात त्या पेट्रोलच्या टाकीवरती लहान मुलाला बसवलंय, वडिलांसारखाच गॉगल त्या लहान मुलांनी घातलेला आहे आणि दोघंजण असे 3 जण मोटरसायकलवरनं चालले. पण जाताना मुलगा बघतो काय, वडील नो एंट्री मध्ये मोटरसायकल घालतो, वडील रॉंग साईडने जातो. तो मुलगा मोठा झाल्यानंतर काय करणार आहे, आपले बाबा हे करतात म्हणजे बाबा हिरो आहेत ना, मग आपण पण तेच केलं पाहिजे. त्यामुळे अनुकरण आणि संगती खूप महत्वाची असते या बाबतीत. त्यामुळे चांगल्या गोष्टीचं अनुकरण करा, चांगल्या गोष्टीची आवड, छंद आणि ध्यास बाळगा. बाकीच्या गोष्टींच्या, वाईट गोष्टींच्या आहारी जाऊ नका. प्रामाणिकपणे सांगतो, आज मी वय वर्ष 55, मी जगभरात नाटकाच्या निमित्ताने, शूटिंगच्या निमित्ताने फिरलेलो आहे. जगभरातल्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या संगतीत राहिलेलो आहे, त्यांचे विचार घेतलेले आहेत, मराठीतले घेतलेले आहेत, हिंदीतले घेतलेले आहेत आणि परदेशातले घेतलेले आहेत. आणि परदेशात जी परिस्थिती आहे ती बघून सांगतोय, आपण पण आता सजग होणं गरजेचं आहे. आपण सुद्धा काळजीपूर्वक पुढचं आयुष्य घालवणं गरजेचं आहे. कारण अनेक प्रकारच्या व्याधी, आजार, रोग आता आपल्या आजूबाजूला यायला लागलेले आहेत. हवा दूषित झाली आहे, पाणी दूषित झालेलं आहे, अन्न आपल्याला पाहिजे तेवढं सकस मिळत नाहीये. मग या परिस्थितीत काय करायला पाहिजे, तर व्यायाम केला पाहिजे, आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि चांगल्या गोष्टींची आवड, छंद आणि ध्यास घेतला ना तर तुम्ही दीर्घायुष्य होऊ शकता. तंबाखू पासून मी तुम्हाला सांगतो काहीही फायदा नाही, काहीही फायदा नाहीये. तुमचा फक्त पैसा खर्च होतो आणि त्या पैसा खर्च झाल्याचा तुम्हाला आनंद मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला समाधान मिळत नाही, होते ती फक्त हानी. तोच पैसा तुम्ही जर तुमची आवड, छंद आणि ध्यास यासाठी जर घालवला तर तुमचं भविष्य अतिशय उज्ज्वल, एवढं लक्षात घ्या. व्यसनामुळे फक्त आणि फक्त पैसा खर्च होतो, शरीराची हानी होते, बाकी काहीही होत नाही. तेव्हा मित्रांनो, आज इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्भया पथक असेल किंवा मुलुंड पोलीस स्टेशन आणि त्याचे परिसरात येणाऱ्या 8 पोलीस स्टेशन्सनी एवढी भरीव कामगिरी केलेली आहे. नुसतं परिसर आपला तंबाखू मुक्त करून भागणार नाही, परिसर तंबाखू मुक्त करण्याची जबाबदारी आणि कामगिरी यशस्वीरित्या केलेली आहे पोलीस बांधवांनी. आता आपलं मन
आणि शरीर तंबाखूमुक्त करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. परिसर करून दिलेला आहे. आता आपल्या मनाने हे घेतलं पाहिजे की याच्यापासून हानी आहे, याच्यापासून त्रास आहे, याच्यापासून लांब राहायचं. हे आपण प्रत्येकाने मनात घेतलं पाहिजे. आपण प्रत्येकाने ते स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूला आपले काका, मामा, दादा जे कोणी आपले ओळखीचे जवळचे आहेत ते जर तंबाखूच्या आहारी गेले असतील तर त्यांना लांब करण्याचं काम सुद्धा आपल्या सगळ्यांचं आहे. आणखीन एक महत्वाची कामगिरी आपल्याला विजयकांत सरांनी दिलेली आहे की आत्ता त्या पानाच्या टापऱ्या अवैध असतील किंवा त्या जिथे तंबाखू विक्री होते त्या बंद झालेल्या आहेत. पण आपण मुलं आजूबाजूला बारकाईने पाहत असतो की नाही? आपण आजूबाजूला बारकाईने पाहत असतो, कोणाचं काय चाललंय बघत असतो. जर असं पुन्हा अवैध काम, चुकीचं काम करताना कोणी दिसलं तर लगेच आपल्या शिक्षकांमार्फत 112 हा नंबर डायल करायचा आहे. 112 नंबर डायल करायचा आहे. निर्भया पथकाला हे कळवायचंय. आणि जर असं कोणी काम करत असेल तर ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य समजून ते पुन्हा बंद करण्याचं काम आपलं आहे. मला पोलीस बांधवांना आणि या सर्व निर्भया पथक ज्यांना आज पारितोषिकं मिळाली, त्यांचा सत्कार सन्मान झाला, या सर्व पोलीस बांधवांना कळकळीची विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत आत्ता केलेलं 100% यशस्वी काम पुन्हा करावं लागेल असं होऊ देऊ नका. आणि त्यासाठी मला कधीही हक्कानं हाक मारा. तुम्ही कधीही हाक मारलं तर अशा कामगिरीसाठी मी कायम हजर राहील, कायम उपस्थित राहील आणि मी तुमचं बरोबर काम करेन. पोलीस मित्र म्हणून तुमच्याबरोबर काम करेन. आणि आपण सगळ्यांनी नुसतं परिसरच नाही, राज्यच नाही तर आपला देश तंबाखू विरहित करूया आणि त्यासाठी आपण विडा उचलूया, शपथ घेऊ. धन्यवाद आणि जय हिंद. धन्यवाद पुष्कर सर. आपण आपल्या सुंदर शब्दात आवड, छंद, ध्यास, व्यसन या सगळ्यांची योग्यरित्या सांगड घातलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनुकरण, जो पालकांचं अनुकरण मुलं करतात आणि त्याच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात. तर ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे की आपण अनुकरण. आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिलेले सिने अभिनेते पुष्करजी, गौरव मोरेजी, माझे सहकारी विजयकांत सागर, त्याचप्रमाणे विविध शाळांचे, कॉलेजचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, आमचे सर्व अधिकारी, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. प्रशासनामध्ये चेंजेस केले जात आहेत. लोकांना न्याय मिळावा, गतिमान प्रशासन, स्वच्छ आणि गतिमान प्रशासन यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यातूनच आपल्याकडे ही जी तंबाखूमुक्त शाळा कॉलेज परिसर जो आहे ही एक स्टेप आहे, पायरी आहे. ॲक्च्युली आपलं जे ध्येय आहे ते ड्रग्स फ्री मुंबई हे साध्य करायचे आपल्याला. आणि याची जी सुरुवात होती ड्रग्सची, ही काय डायरेक्ट ड्रग कोणी घेत नाही, ही तंबाखूपासून सुरुवात होते. आणि बऱ्याच शाळा कॉलेजच्या तक्रारी पण येत असतात आमच्याकडे. शाळा कॉलेजमध्ये मुलं सिगरेट पितात, तंबाखू खातात, गुटखा खातात आणि त्या ठिकाणी इझिली अवेलेबल असतं ते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आपल्याकडे मुंबईमध्ये एवढी टपऱ्यांची संख्या आहे, एवढे दुकानं आहेत, किती कारवाई होणार, काय होणार तर मला शक्य होती. परंतु सिटी झोन 7 आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि कन्सिस्टन्सली कारवाई ठेवल्यामुळे हा परिसर आता तंबाखूमुक्त झालेला आहे. त्यामध्ये निर्भया पथकाचे सर्व जे अधिकारी आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे योगदानाच्यामध्ये आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तंबाखू मुक्त हे तर आपलं उद्देश आहेच, खरा उद्देश आहे ड्रग्स फ्री. बघितलं की आपली जी तरुण पिढी आहे, लहान मुलं आहेत, ही मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सच्या आहारी जात आहेत. बऱ्याच लोकांनी उल्टा पंजाब पिक्चर बघितला असेल.
बाहेरच्या देशामध्ये सुद्धा फार महत्त्वावर ठरणार नाही. परंतु अजूनही खूप शाळा कॉलेजची तक्रार येतात की लहान लहान शाळेची मुलं सुद्धा रस घेत आहेत. ही फार भयानक परिस्थिती आहे. याच्यामध्ये आपण अजून त्याच्यामध्ये जाऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी सर्वांनी एकत्र मिळून काम केलेलं आहे तोच एक उद्देश, तोच एक याचा मार्ग आहे. विशेषतः शाळा कॉलेजचे प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्रिन्सिपल, त्यातून काही NGOs, पोलीस डिपार्टमेंट यांनी सर्व एकत्र येऊन हे अचिव्हमेंट आपल्या झालेली आहे. त्याप्रमाणे आपण महानगरपालिकेच्या लोकांना विसरायला नाही पाहिजे. त्यांनी खूप मदत केली. त्या टपऱ्या बेकायदेशीर टपऱ्या होत्या त्या निष्कासन केलेल्या आहेत. त्याप्रमाणे जे किराणा दुकानाचे मालक होते, चालक होते, त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये आम्ही तंबाखू ठेवणार नाही हे जाहीर केलेलं आहे. आणि दुसरा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याचे सुद्धा मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सांगत होते की आपला हा उद्देश ड्रग्सचा आहे. ड्रग्सच्या आहारी जाण्याची संख्या वाढत चाललेली आहे. त्याप्रमाणे ड्रग्स उपलब्धता सुद्धा वाढत चाललेली आहे आणि एक पिढी आपली त्याच्यामध्ये बर्बाद होते की काय अशी परिस्थिती आहे. ही फार गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. म्हणजे ज्या मुलांचे, ज्या पालकांचे मुलं हे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत त्यांचं जर आपण बघितलं त्या पालकांचं दुःख तर ते न बघण्यासारखं असतं. अक्षरशः पालक हतबल झालेले असतात. काल परवाच मी बॉम्बे पोलीस स्टेशनला गेलो होतो ते तक्रार निवारणासाठी. त्या ठिकाणी एक पालक त्याच्या मुलाला घेऊन आला. काय म्हणे हा ड्रग्स घेतो, ऐकतच नाही. तो मुलगा काय त्याचे 17 वर्ष असणार होतो, शिकत पण नाही म्हटलंय, कामं करत नाही. दुसऱ्या मुलांनी यांनी सांगितल्याप्रमाणे मुलांच्या नांदी लागलेला आहे. तिथं त्या क्रिकेटच्या परिसरामध्ये, खाडी परिसरामध्ये फिरत असतो दिवसभर. मुलगा तर ऍक्टिव्हच्या बाहेर गेलेला आहे. तो अक्षरशः रडत होता मला. तरी परिस्थिती फार गंभीर आहे. शाळांच्या पातळीवर, शाळा कॉलेजमध्ये सुद्धा शिक्षकांना सुद्धा लिमिटेशन्स आलेले आहेत. माहिती शाळा कॉलेजमध्ये लोक शिक्षक लोक मारायचे, आता ते मारणं बंद झालेलं आहे. ते नुसतं समजून सांगतात, कोणी ऐकतं कोणी ऐकत नाही. ती त्यांची पण अडचण आहे. तरी सुद्धा या बाबतीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. जसं आपण हे आता परिसर तंबाखू मुक्त केलेला आहे, हा असाच राहायला पाहिजे. यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केलेले त्यांना आणखीन थोडं डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे. कारण आमचा असा अनुभव आहे की टपऱ्या जे काढल्या जातात, निष्कासन केलं, कॉर्पोरेशन टपऱ्या निष्कासन करतात, परत 4-8 दिवसांतर पडते नाही टपरी तयार करते, ताडपत्री लावतात आणि त्यासाठी सुरू करतात. हे तरी कंटिन्यूस सातत्य त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कंटिन्यूस कारवाई करणं गरजेचं आहे. त्यासाठी जे मुख्याध्यापक आहेत, शाळेचे जे ट्रस्टीज आहेत, विद्यार्थी पण असतील, शिक्षक असतील, त्यांना माझी विनंती आहे की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला कुठेही दिसलं तक्रार करा. तुमचा आता रॅपो वाढलेला आहे, निर्भय पथकाचे सर्व नंबर तुमच्याकडे आहेत, सिनियर पीआयचे नंबर तुमच्याकडे आहेत. काही नसेल तर 112 कॉल करा. परंतु आता हा जो परिसर असा ठेवलेला आहे, आता तसा ठेवणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे की याची पहिली पायरी, ड्रग्सची पहिली पायरी तंबाखूपासून सुरुवात होते, सिगरेट पासून सुरुवात होते. ते जर त्या मुलांना तिथे मिळालं नाही, काही जे आता मोठमोठे कॉलेज काही ठिकाणी आहेत, कार बांद्रासारख्या ठिकाणचे, सांगतात की साहेब या गल्लीमध्ये नुसतं मुलं ड्रग्स घेत बसलेले असतात, सिगरेट घेत बसलेले असतात. काही शाळा कॉलेजचे मुलं सुद्धा सिगरेट मोठ्या प्रमाणात पितात. तर हे आपण जर इरॅडिकेट करू शकलो, संपवू शकलो आपण, निश्चितपणे ड्रग्स फ्री मुंबई किंवा आपलं जे पुढचे जनरेशन आहे हे आपल्याला वाचवू शकतो आपण. पूर्वीच्या काळामध्ये एका फॅमिलीला आईवडिलांना 5-5-6 मुलं असायची. मला तशी परिस्थिती नाही, 1 किंवा 2 मुलंच आहेत. त्यामुळे त्या पालकांचा जीव सगळ्या त्या मुलात गुंतलेला असतो. त्यात एक जर मुलगा असा तिकडे गेला तर त्याचं जर आयुष्य त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होतं. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण जसं मोरे साहेबांनी सांगितलं की पालकांचं ऐका, शिक्षकांचं ऐका. खरोखर गरज आहे. शिक्षकांनी सुद्धा थोडं स्ट्रिक्ट धोरण स्वीकारलं, 100% त्यांच्या बिहेवियरमध्ये बदल होतो. बऱ्याच शाळेमध्ये आता काउन्सिलर ठेवलेले आहेत, कॉलेजमध्ये काउन्सिलर ठेवलेले आहेत. त्याच्या मुलांना लगेच ओळखा, तुम्ही ओळखू शकता यांना. आई वडिलांना कळणार नाही, तुमच्याकडे जास्त वेळ ते असतात. तुम्ही त्यांना जर आयडेंटिफाय केलं, लगेच जर सुरुवातीलाच स्टेजला जर त्यांचं ट्रीटमेंट झाले किंवा त्याला काउन्सिलिंग झाले तर तो पुढे वाचू शकतो आपण एखादा मुलगा. तुम्ही 4 मुले जर वाचवले तर आयुष्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावे. आणि माझ्या सर्व अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना, त्याप्रमाणे सर्व मॅनेजमेंटला, शाळा कॉलेजच्या विनंती आहे की आपण जे आता जे अचीव्ह केलेले आहे ते पुढे कंटिन्यू करणे हा फार मोठं अवघड कार्यक्रम आहे. तर तो मला खात्री आहे की सर्व आता ज्या पद्धतीने एकत्र येऊन काम केलेलं आहे असंच पुढे करा. ज्या ज्या लोकांनी ह्या उपक्रमासाठी मदत केली पोलिसांना, सर्वांचं मी
अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जवळजवळ 1300 विद्यार्थी यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या कार्यक्रमाला त्यांनी आपली उपस्थिती दाखवून शोभा वाढवली. त्यांचं मी देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या एका आपल्याला नेहमी धाव देणारे आपले सर्व मोहल्ला कमिटीचे सदस्य, कर्तृत्व ज्यांचं सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचं हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहराजांच्या आगमनानं पुनश्च स्वागत करूया मान्यवरांचं टाळ्यांच्या गोडावरनं. सर्वांचा उजवा हात आपल्या हृदयस्थ ठेवा, डावा हात समोर करायचे. सर्वांच्या सावधानमध्ये उजवा हात आपल्या हृदयाजवळ, डावा हात समोर आणि माझ्या मागे बोलायचे. फक्त आवाज सोडू नका. हम सब आज महाकवि कालिदास नाट्यगृह मुलुंड में ये संकल्प लेते हैं कि हम अपने जीवन में कभी भी किसी भी प्रकार के नशे का सेवन नहीं करेंगे. हम विकसित भारत, विकसित परिवार, आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर परिवार बनाने के लिए नशा मुक्त परिवार, नशा मुक्त देश बनाएंगे. और इसके लिए हर महीने कम से कम एक व्यक्ति को अपने साथ जोड़ेंगे और उसे भी नशा न करने का संकल्प कराएंगे. हम अपना देश बनाएंगे विकसित और आत्मनिर्भर देश. हम अपना देश बनाएंगे नशा मुक्त देश. हम अपना परिवार, अपनी दोस्ती, अपने रिश्तेदार, अपने पड़ोसी नशा मुक्त बनाएंगे. जन जन का है ये संदेश. वंदे मातरम. थैंक यू. शपथ देखील या विद्यार्थ्यांबरोबर घेतलेली आहे. काय भावना आहे? अमोल मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपल्या आजूबाजूचा परिसर तंबाखू विरहित करणं याहीपेक्षा आपलं मन तर तंबाखू विरहित करणं गरजेचं आहे. कारण नुसतं तंबाखू नाही तर पाटील यांनी आज सांगितलं त्याप्रमाणे तंबाखूपासून सुरुवात होते आणि आपल्या देशाला सध्या विरोधा पडलेला आहे की ड्रग्स आणि ड्रग्स माफियांचा. तर या तरुण पिढीला मला एक आवाहन करायचं आहे की ही नशा करून काही होत नाही, काही आनंद मिळत नाही, काही समाधान मिळत नाही, पैसा खर्च होतो आणि शरीराची फक्त हानी होत असते. हे शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आज हेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं की मराठीतले 4 शब्द आहेत. एक म्हणजे आपली आवड, दुसरं म्हणजे छंद, तिसरं म्हणजे ध्यास आणि चौथं म्हणजे व्यसन. आणि या 4ही शब्दांसाठी सातत्य आवश्यक असतं. त्यामुळे जर मी आवड जोपासली, माझा छंद जोपासला आणि त्याचं छंदाचं आणि आवडीचं जर मी माझ्या करिअरमध्ये रूपांतर केलं, त्यासाठी जर ध्यास घेतला तर मग व्यसनाच्या आहारी जाण्याची वेळ येत नाही. आपला मेंदू, आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्च करूया
आणि त्यासाठी वेळ घालूया. आपलं तुमचं भविष्य आपल्या कुटुंबियांचं, आईवडिलांचं, ज्यांच्यामुळे जन्म आज आपल्याला मिळालेला आहे, ज्या देशात जन्म झाला आहे, ज्या मातृभाषेत आपण बोलतो, ज्या राज्यात आपण राहतो, आपल्या ज्या समाजात आपण आजूबाजूला होतो, त्यांचं काहीतरी देणं आहे. ते देणं पूर्ण करण्यासाठी आपण काम करूया. व्यसनांच्या आधारी जाऊन, आहारी जाऊन काही होणार नाही. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की नुसतं तंबाखू विरहित परिसर आपल्याला बृहन्मुंबई पोलिसांच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करू शकतो. आपण स्वतःला तंबाखू विरहित करण्याची प्रयत्न